पुढच्या वर्षी लवकर ये, पुढच्या वर्षी तो येतलो, दरवर्षी येतलो. पण तू त्याच्यासाठी काय ठेवलं? तू त्याच्यासाठी ह्या सगळ्या हिरव्यागार शिल्लक ठेव आहे ना त्या सगळ्या, तर त्याला तर आवडतं, नाही तर मग तू नाराज होतो तर तो येईल. तर तो येतो, कारण तो स्वर्गात नाही इलो ना, आणि हा स्वर्ग हा पृथ्वीवरचा. आता आपण काही मांगराकडे चाललो आहोत. मांगराकडे जो वाघेरीचो डोंगर, हां. वेंगुर्ल्यातला सगळ्यात घनदाट जंगल हा. अच्छा आणि त्याच्यात ही वाडी आहे. साधारण 20-25 मातीची घरं असत. अच्छा आणि ही सुपारी मसाल्यांची बरेचशी झाडं असत. अच्छा. फणस असत, आंबे असत. जंगलाच्या पोटात इकडे घर आहेत का सगळे? हो जंगलामध्ये. हो. आणि त्याच्यामुळे ह्या वाडीतले लोक बऱ्यापैकी ही सेल्फ सस्टेनेबलच असत, कारण ह्यांका बाजार लांब हा. हो. घरा घेऊ वाट अशी हा, आणि ह्या वाटेवरनं ते गणपती डोक्यावर घेऊन जातात. वा. इकडे एक विहीर हा, ती बघूया. हो. वर जा. ह्याचा पाणी बघ कसला निळा हा बघ. ही बावडी आपली. वर्षभर असंच पाणी असतं, पावसाळ्यात पूर्ण भरता. ती देवी पुजतो ना आपण, ती कायम आपण स्वच्छ झऱ्याच्या पाण्याकडे पुजतो, कारण ती गौरी म्हणजे एक प्रकारे नदीचा, किंवा आता जसं मी म्हणाले पार्वती, तर ती वॉटर वर्शिपिंग असं आपली, म्हणजे जलपूजन. इकडे वरती पूर्ण अशी डोंगर उतारावरती बागा आहे ती, आणि त्याच्यावरती मातीची घरा, त्याच्यावरती सडो, सड्यावरती आंबे वगैरे असे. अच्छा. आणि हा बाजू कशी वर भात शेती आहे. परत ह्या झाड तुका दाखवते. ह्याचं पान तोडून वास घे आणि बघ ओळखूक मिळतं तर. कसला वास ओळखीचा वाटतं ना. माझा मसाल्यांचा जरा गोंधळ असता. लवंग 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 लवंगाचा वास. हे लवंगाचं आहे का? या लवंगाचं झाड खूप ग्रोथ स्लो होता त्याची, म्हणजे जवळपास 3 वर्ष झाली तर एवढं झालं. दालचिनीचं झाड असतं ना, त्याची पानांका आपण मसाल्याची पानं वापरत होती. पण बघ का मस्त वास होता. ह्याची साल काढतात त्या म्हणजे दालचिनी. अच्छा. आणि ह्याची पानं पण मसाल्याच्या पानासारखी, तमालपत्रासारखीच पानं आहेत. हा, साल काढतात. हो. वन्य प्राण्यांच्या दृष्टीने एरवी कसं आहे, म्हणजे तू प्रवासाचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा काय? वन्य प्राणी इकडे आहेत. अच्छा. आणि इकडे रिझर्व्ह फॉरेस्ट असल्यामुळे ना, शक्यतो जे वाईल्ड ॲनिमल्स असतात ते त्या जंगलातच राहतात. आणि कसं आहे, ही डिफाईन्ड टेरिटरीज असतात. म्हणजे ह्या आत्ता वस्ती निर्माण होत नाही, साधारण 500-1000 वर्षांपासून लोक इकडेच राहतात. त्याच्यामुळे डिफाईन्ड टेरिटरीज आहेत, की ता जंगल प्राण्यांचा, हैसर माणसाने राहायचा. आणि मग काही ठिकाणी देवराया पण ठेवलेल्या असतात. बरोबर. सो तो त्यांचं हॅबिटेट आहे. जर एखाद्यान असं विचार केल्यान की थंय जाऊन एखाद्या रिसॉर्ट घालतले जंगलातून, त्याका मात्र त्यांचा त्रास जातो, कारण त्यांचे हॅबिटेट मग ते ह्या होतले, डिस्टर्ब होतले. एक अव्यक्त कुंपण तयार झालेला, आणि ती बॉर्डर लक्षात पण येणार नाही. अच्छा. त्याचे कोकणातले कुंपण असताना ते वय म्हणतो, वय जित वय म्हणतो, म्हणजे लाईव्ह फेन्सिंग. जित वय. चांगला शब्द आहे, लाईव्ह फेन्सिंग, जित वय. तर त्याच्यामुळे ना प्राणी येऊन जातात किंवा काय, पण त्यांना तो कधी डिस्टर्ब वाटणार नाही. आमचं हॅबिटेट त्यांच्यासाठी डिस्टर्ब नाही. जंगल खूप शिकवतं मला असं वाटतं ना. पण इकडे पण जेव्हा फ्रुटिंग सीझन असताना, म्हणजे आंबे लागले, फणस लागले, तेव्हा जंगलातले प्राणी सुद्धा इकडे त्यांची पोटा भरू घेतात. अच्छा. पण आता आपल्याकडेच ह्या कोकणात की सगळी आम्ही झाडावरची फळं काढलो नाही. आम्ही पाखरांसाठी, प्राण्यांसाठी थोडा राखून ठेवतो. जंगलातली जी आमच्या बागेतली जी फळं खातात ना प्राणी, त्याचेच बिये इकडे पडतात आणि परत अजून जंगल वाढतात. तर त्याच्यामुळे त्याचा फायदा अल्टिमेटली आमकाच होता. आमका वेगळी झाडं लावत बसाक नको. पक्षी प्राणी इंका फक्त आम्ही फळं खाऊक द्यायची. हा पण खूप छान सांगितलं असतो मुद्दा, की सगळी फळं काढायची नाही. सगळी फळं काढायची नाही. आणि त्या कसा की ओरबाडून घेण्याची वृत्तीच नाही आपली, कारण जेवढा आमचा पॉट भरला त्याच्यानंतर त्या ज्या काय उरता त्या निसर्गात परत देव घाला. आता फणस बघशात, कोकणात इतके फणस लागतात, पण एक फणस आमच्या अख्ख्या कुटुंबाक पुरता.
फार फार तर आम्ही त्याची भाजी करतो किंवा घरे खातो. 1-2-4 फणसात अख्ख्या कुटुंब होऊन जातं. मग एवढे फणस करतो का, करायचं काय? तर ते फणस शेकरू खाता, चानी खाता, चानी म्हणजे स्क्विरल, किंवा माकड खातात, हॉर्नबिल त्याची फळा खातात. आणि मग हे जे काय खातात ना, त्यांच्यामुळे उलट ह्या फणसांची संख्या अजून वाढत जाते. ते ठिकठिकाणी बिये पसरतात किंवा ह्या होतात. जनरली कोकणात कोणी फणस लावलेलं नाही. हा ना. कोकणात असं कोणी आपलं फळ लावला फणसाचा आणि त्याचं फणस झालं असं नाही. असेच फणस पसरत असत. म्हणून तर फणस ह्या कोकणातला एक देवाचा झाड आहे. त्या आरवलीच्या वेतोबाची मूर्ती फणसाची होती. अच्छा. हो, आणि सांगेलेचा गिरोबा म्हणा देवा तो फणसाचो जा. इथलं मूळ जे काय म्हणतात त्याला, कोकणाचं जे फळ आहे किंवा ते फणस असा. अच्छा, फणस आहे. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट. म्हणजे हापूस आंबो हो एक कलम हा, ज्या आपण हायब्रिड म्हणजे आता आपण म्हणतो कोकणाचा हापूस. कोकणाचा हापूस आंबा. पण खरं बघू गेलं तर त्या एक कलम हा. आता पोर्तुगीजांनी गोव्यात आणला. त्याच्यानंतर मग तर आपल्याकडे त्याची कलमा झाली. त्याच्यातनं मग त्याचं व्यावसायिक रूपांतर झालं. चांगली गोष्ट, त्याच्यामुळे कोकणात भरभराट झाली. पण जे का आम्ही आमचो आदी पुरुष म्हणतो तो म्हणजे रायवळ आंबो. म्हणून जे कोकणात जे आम्ही टाळ बांधतो आंब्याच्या आता गणपती, तो हापूस चालला नाही, तो रायवळ आंब्याचाच लागतो, म्हणजे झाडी आंब्याचं लागतं. खाली बागा आहे ती सगळी, वरती घरा. ही शांतता ना, आणि व्हाळाचा आवाज. शहरातल्या माणसात पाऊस येल्यासारखं वाटतं. शहरातल्या माणसात तशी अस्वस्थ करतात चांगल्या अर्थी. पी पा सगळं सुरू असतात. ड्रिल मशीनचा आवाज आणि सतत बिल्डिंग बांधण्याचे आवाज. तर तोही विरोधाभासच जा की मग बाजूच्या बिल्डिंग मधला आवाज नको आणि मी टॉप फ्लोअरला आहे माझ्या, आणि मला माझं घर झालेलं आहे आणि मला त्याचं घर नको आता. अरे बापरे, कॉन्ट्रडिक्शन आहे. असं विचार करणं ना आपण. हा ना, म्हणजे काय या बिल्डिंग वाढतात असं आपण गच्चीवरती चहा पीत म्हणतो आपण. नाही का? हे मांगर नाही, मांगर मागे ह्या घर. हा काय? घराच्या बाजूक एक शेतघर असता, त्याका वाडो असता. वाडो म्हणजे इकडे गोठ्याक वाडो म्हणतात. अच्छा, वाडो. आणि तो मांगर, जो फार्म हाऊस म्हणजे मांगर. पण मग मांगरचा तसा हे काय मिनिंग काय? मांगरचा अर्थ शेतघर. हो, म्हणजे शेतीचे अवजारा ठेवण्यासाठी, गवत ठेवण्यासाठी, म्हणजे गुरांचा गवत ठेवण्यासाठी, मळणी घालण्यासाठी, शेती रिलेटेड सगळे. एक खळा असता मांगरा, की खळा म्हणून प्रकार असतो, अंगण. तर त्या अंगणामध्ये ना, मांगराच्या अंगणामध्ये जा काही त्या सीझन मधला ज्या काय आपण फार्म प्रोड्यूस असा, मग भात आणला तर त्या सुकत घालूचा त्या खळ्यासाठी, म्हणून तर मोठा खळा असतो. आता आम्ही भात शेती केली का, भात आणून थंय उकडचं भात करतलो, भात उकडतलो, ता सुकत घालतलो. त्याच्यानंतर मग मसाले असतले, मिरी बिरी, ती उकडून ती सुकत घालतलो, म्हणजे ते मसाल्याचे पदार्थ करतलो. त्याच्यानंतर मग उन्हाळ्यात आम्ही त्याच्यात कोकम सुकवतलो किंवा ह्या फणसाची आंब्याची साठा घालतलो. तर त्याच्यासाठी ती खळी मोठी असायची पूर्ण, आणि मग सगळ्या मांगरात साठवून ठेवायचं. एक प्रकारे लाईव्हलीहूड फार्मिंग जा हा इथल्या लोकांचा, जर शाश्वत शेती हा, त्याचा रिप्रेझेंटेशन म्हणजे मांगर हा, त्या जीवनशैलीची. आता मी तोच विचार करत होते, खाली आपण तिकडे भात शेती पाहिली, त्या भात शेतीकडून ह्या सगळ्या बागेतनं असं वरती येता येता मग आपण मांगरापर्यंत पोहोचतो. आता मागाशी आपण जे म्हणालो की ती जी प्रोसेस आहे, स्वतः बनवून त्याचा आस्वाद घेणं, रसस्वाद घेणं जे आहे, बरोबर, ह्या तुझ्या मधल्या सगळ्या बागेत ते लवंग दिसलं, दालचिनी दिसली, तिकडचं आणलं तांदूळ, हा सगळा घेऊन मग म्हणजे निसर्गाच्या बाजारात तो बाजार करून मग घरी येऊन आणि मग त्या पिकवून खायचं, आपलं शिजवून खायचं. तसा काही प्रोसेस आहे ना, बाजारात घेऊन जायची गरज नाही. शेतात फिरलंय तरी तुमचं तुला सगळं मिळतं ना. वाडो आणि मागे मांगर, घर, मांगर आणि वाडो. वाडो मांगरचा काही संधी विग्रह आहे का? मांगर हो पोर्तुगीज शब्दावरनं इलेलो, कारण इकडे पूर्वी म्हणजे हो खरं गोव्यातनं या परिसरात शब्द प्रचलित झालो, कोकणी भाषेतला शब्द. पण तो त्याका पोर्तुगीज बना मांजर, हा पोर्तुगीज शब्द आहे का, मॅन्जर म्हणतात. मॅन्जर, हा. सो मॅन्जर म्हणजे फार्म हाऊस. तर त्या, कारण 600 वर्ष पोर्तुगीज गोव्यात होते ना, तो कोकणी भाषेवर प्रभाव, आणि हो भाग वेंगुर्ला गोव्याच्या जवळ असल्यामुळे इकडे पण जो मांगर अपभ्रंश, मॅन्जरचा मांगर झाला. मॅन्जर, मांगर, मॅन्जर. मांगर फार्म स्टे.
ही ती जागा. खरंच निवांत. फक्त बसून राहायचं, पाऊस बघत राहायचं. हा, पावसाळ्यात फक्त इकडे बसून पाऊस पडताना बघत राहायचं. इथे कधी आलास तू? मी इथे 2019 पासून आहे, म्हणजे या वाडीत. अच्छा. मी पण असा जसा आता आपण फिरतोय की कोण लोक आहेत जी अजूनही हे जीवन जगतात, असा शोध होता तो. मग तसाच मी शोध घेतो की हे एका अर्थानं ही माणसं आहेत जी कोकण जपतात आहेत त्यांच्या जगण्यातून, जे आपल्याला आजकाल नाही पॉसिबल आहे. तर मग इकडे जवळपास 20 घरं ही मातीचीच घरं आहेत. आणि कारण ॲक्सेसिबिलिटी नसल्यामुळे इथे पोचलं नाही तेवढ्या गोष्टी. तर म्हटलं आता ही लोक हे घरं तोडतील आणि ती सगळी ब्युटी जाणार. मग हे दादांचं घर होतं, ते बाळूदादा म्हणून आहेत, फार्मर शेतकरी आहेत इथले. तर ते तेव्हा घर पाडणार होते. हे त्याने वरती वाळू आणि चिरे पण आणून ठेवलेले. तर मी सहज आलेलो तेव्हा आणि मी म्हणालो की दादा, बोललो हे पाडू नको, तुला जर काही आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आपण एक काम करूया की ह्याचा आपण एक फार्म स्टे करू आणि तुझी जी जीवनशैली आहे ना त्याला डोळ्यासमोर ठेवून लोक तुझं हे जगणं फिरायला येतील, अनुभवायला येतील. त्याला तेव्हा काही लक्षात नाही आलं हे काय लोक बघायला येतील वगैरे. पण तेव्हा ते मी पर्यटनच्या ह्याच्यात होतो. तर मग माझे काही जे गेस्ट होते त्यांना इथे आणलं, तो एक्सपिरियन्स दिला. त्यातून हे बिल्ड होत गेलं. म्हणजे असं असं एक एक ठरवलं आणि म्हणजे असं काही प्लॅन काय नव्हतं, त्याला काहीच खर्च केलेला नाही. मग ह्याच्या भिंती जरा कुठे माती गेलेली तिथे लावलं, रेओ काढला, थोडं काही लाकडं बदलली, आतमध्ये वॉशरूम केले. आतमधून पण बघूयात आपण. वा, याच्यासाठी केला होता अट्टहास. आमचं जुनं घर होतं ना आवळे गावातलं, असंच होतं. तू हे बऱ्याचदा शब्द ऐकला असेल. हे टेम्पलेट असेल तुला आता. जुनं घर. पुढचं वाक्य तू बोलशील असं होतं ना. जी लोक बाहेरून येतात ना ती कोकण असाच इमॅजिन करीत असतात. आम्ही उगाच त्यांना AC नॉन AC रूम मध्ये देऊन टाकतो कोकणात. करेक्ट बोललास. लोक असंच इमॅजिन करायचं आणि त्यांना ह्याच हव्या असतात. कारण त्यांच्यानी एक कोकण म्हटल्यानंतर आधीपासून लोकांच्या डोक्यात एक असं की बाबा ट्रॅडिशनल लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टी. पण खऱ्या कोकण्या माणसाच्या घरात जाऊन राहणं ही संधी आपण निर्माण केलेली आहे आणि ती होऊ हवी, अजून अशी घरा होऊ हवी अशी आमची इच्छा. ज्यांका अशी लाईफस्टाईल जगायच्या, तुमच्याकडे लोक येतले पाहुण्यासारखे राहतले, मोठंसं काय नाही, काय पूर्ण मातीचे हे रेहो काढलो आम्ही फक्त, बाकी काय नाही. आणि सण असलो ना ते गणपती या दिवाळी या जरा एका मातीचं रेहो काढायचो का मस्त, परत भिंती फ्रेश झाले, खालसून हे का मस्तपैकी शेण किंवा पूर्वी काव पण सारो घेता, खाली शेण सारून घेतलं का परत होतं तसं झालं. ही बटा काढलेली आहेत बघा. ही ना चुन्याची बोटं असतात. ही चुन्यात असे हात बुडवून किंवा तांदळाच्या पिठात हात बुडवून अशी त्याची बटा काढतात. ते काय रे, ते ह्याचं आहे ना. हो, जू म्हणतात त्याला. हो, जू म्हणतात. म्हणजे बैलाच्या मानेवर जर ठेवतात ना दोन बैल, जोडी एक ना, जोडी एक. हो, धनुष्य बाणासारखे दिसतात. म्हणजे पूर्वी मांगरात कसं ना हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असायच्या. तर ह्यो मळणीचो खांब, म्हणजे मळणी घालीत ना तो खांब आहे. तर हैसर बैल बांधायचे आणि त्यांना फिरवायचे. खाली गवत ठेवलेला असायचा, तर त्याच्यातले गवतातलं शेवटचं दाणो पण निघा गो एवढं त्यांना गोल गोल फिरवत. आणि नवीन जर पाडो असत, पाडो म्हणजे लहान गो बैल आणि मोठो, नवीन बैलला गोल फिरायचं ट्रेनिंग देऊच्यासाठी सुद्धा मांगरात बांधलं जायचो जुन्या बैलाबरोबर असं. आणि हो इकडे गोठो, म्हणजे हा दार उघडला का पलीकडे गोठो. फटकरू असे खांदर ठेवलास, पाऊस इलो का त्याची ती कांबळ करायची आणि ह्याची घ्यायची. काय उबदार, पावसात थंडी पण वाजणार नाही आणि पाऊस पण लागला ना तर पाणी याच्यावरती राहत नाही का, पाणी असं खाली. काय तेव्हाची व्यवस्था असेल ना सगळ्याच्या मागे सायन्स आहे. आणि
हे पण जुनं असेल ना, म्हणजे तू काही रिक्रिएट नाही केलेस म्हणजे हे? हो, जुनं असेल ना. इकडे ऍक्च्युअली एक जैतिराची जत्रा भरता की नाही, इकडे जैतिरांचो देव या गावाचो, तर तो त्याची जत्रा असता मिरगाच्या आधी म्हणजे पावसाच्या सुरुवातीक. तर त्या जत्रेक की नाही शेताची अवजारा, कांबळ म्हणजे घोंगडी, अशा सगळ्या गोष्टी विकूक ठेवलेल्या असतात. सुतार स्वतः येतात इकडे तुळस गावात. अच्छा, कुठल्या काळात म्हणतोस तू? मिरगाच्या आधी म्हणजे पाऊस जो असता ना, पावसाच्या सुरुवातीक मिरग म्हणतो आपण. त्याच्या आधी 8 दिवस जत्रा असते इकडे जैतिराची. खूप वर्षांनी शब्द ऐकले, मिरगेच्या आधी. म्हणजे बघ ना, हे सगळे शब्दप्रयोग म्हणा किंवा ही सगळी व्यवस्था म्हणा, एक काळ होता की सगळा होता. आपण म्हणतो की त्यावेळेला हडप्पा संस्कृती वगैरे आपण म्हणतो ती तेव्हा होती, हे सगळं होतं आणि हे सगळं रोजच्या जगण्यातलं होतं ना. रोजच्या जगण्यात हे असं नॉर्मल होतं, ह्याचं अपूर्व वाटावं असं काय नव्हतं ना. आता त्याचं अपूर्व वाटायला लागलं रे, नाही का? असं आपण मराठी भाषेचं पण म्हणतो की कोणीतरी असा शब्द वापरला की काही कुठलाही म्हणजे किंबहुना किंवा असं, तर काय बोललास, नॉर्मल. आणि काही शब्द असत ना जे पर्टिक्युलरली कोकणी भाषेतच असत, ते मराठीत पण नाही येत ना. तर ते कशा, कारण काही गोष्टी फक्त कोकणातच असत, म्हणजे त्याचा रिप्लेसमेंट वर्ड दुसऱ्या भाषेत नाही. म्हणजे भिरंडा भिरणा म्हणजे आम्ही कोकमाक भिरणा म्हणतो, त्याचं इन जनरल वर्ड कोकम असा, तो सगळ्यांना माहिती असतो. पण भिरणा ही सिंधुदुर्ग आणि गोव्यात त्याला भिरणा म्हणतात. तर ही जी भिरणा असत की ना, ही फक्त कोकणातच असत नाही या फळ, दुसरीकडे खाय नाही. त्यामुळे तो नेटिव्ह वर्ड असा. तर भाषा टिकण्यासाठी ना, ही मला वाटतं तशी जीवनशैली सुद्धा टिकणं गरजेचं आहे. आपली जीवनशैली जर शहरातली झाली ना, तर सगळ्या आपल्या भाषेक शब्द शहरातलेच असतात. आम्ही जर सगळी माणसं जर कोकणीत भाषा बोलत असू आणि आम्ही जर आमच्यामध्ये फक्त कोकणीतच बोलतो, प्युअर कोकणीत, तर ना आमची भाषा एन्क्रिप्टेड झाली त्या लँग्वेजमध्ये. म्हणजे तिसऱ्या माणसाक आमच्या भाषेतलं ज्ञान नाही कळायचा, त्याचं डॉक्युमेंटेशन आमच्याचकडे राहिला. बरोबर, इला लक्षात. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे त्याचा एक नॉलेज बेस राहिलो. आजकाल ना ह्या खूप वाढत चालला की तुमच्या नॉलेजवरती कोणतरी बाहेरचा माणूस पेटंट घेता आणि त्याच्यावरती तो काहीतरी तयार करता आणि तो फेमस होता. पण ह्या लोकांना त्याचा काय फायदा नाही. तर मला असं वाटतं की आम्ही भाषा ही अशी जपावी की आमचं फक्त आपल्याकडे म्हणजे आमचा तुमचा आम्ही अशासाठी म्हणतोय की त्या शेवटी त्या नेटिव्ह आहे ना, आणि त्याचं त्या लोकांनी जपणूक केली इतकी वर्ष, तर ती गोष्टी त्यांच्याचकडे असत. आणि मी म्हणते ती भाषा ही अशी एन्क्रिप्शन म्हणून वापरावी, त्याचा इन जनरलायझेशन होता का म्हणे. अरे हे तुझ्या निमित्तानं असे असंख्य असतील आणि कारण असे असंख्य. तुला मागाशी मी म्हणलं ना की आपण जी देवाकाळची वेब सिरीज केली, तूही बघितलीस, त्या देवाकाळची मधला जो झिला जो आहे ना, झिला म्हणजे आपल्यात मुलगा म्हणतो, झिलग्या झिला वगैरे, तो मागा विचारतात सगळेजण की झिला काय बघितलंस तू किंवा काय. तर मी काय लेखक नाहीये, मी आपलं माझा व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून ती सिरीज निवडली. बरोबर. तो झिला जो हा ना, तो आज तो अस्तित्वात आहे. असे असंख्य झिला, अशी असंख्य मुलं आहेत की त्यांना वाटते की मला त्या रॅट रेसमध्ये जायचं नाही. बरोबर. माझं एक्झिस्टन्स मला हे करून ठेवायचं. मी तुझ्याशी बोलताना मला तू झिला वाटतोस. मगाशी पण बघितलं, ती 2 मुलं आली होती, त्यांच्याबरोबर बोलताना तू ज्या पोटतिडकीने आणि आत्मीयतेने बोलत होतास, माझ्यावरती विश्वास ठेव. सध्याच्या या सगळ्या करप्टेड जगात खोटा वाटावा इतका नम्रपणा मला मगाशी दिसलं. मी ऍज अन ऍक्टर ऑब्झर्व करत होतो की हा खरंच आत्मीयतेने सांगतोय, कारण तुझी चूक नाहीये. आपल्या आजूबाजूला एवढे सगळे काय म्हणतात त्याला मटेरियलिस्टिक किंवा असे सगळे मास्क आहेत ना, की पण मला असं वाटतं की काय तिकडे कोणीच नाही, तिकडे कॅमेरे पण नाहीत आणि काय नाही. ती मुलं बिचारे आले आणि त्या मुलांशी गप्पा मारतोय. मला खूप असं काय असं होतं की ती मुलं खरंच गावातली जेन्युअन मुलं होती. मला असं वाटतं की ह्या मुलांका की नाही ताजा माझ्याकडे जा ना, तर ह्या मुलांका मी देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला किती रॉ असं, कारण हे खरं फायदा सोशल मीडियावर आम्ही खूप फिल्टर बोलायचं लागतं, कारण तिकडे समाजाची सहिष्णुता थय आता राहावं नाही, ती उलट गावात जास्त चांगली आहे. तुम्ही गावात 2 गाडी घातलात ना तर लोक सहिष्णू होत. सोशल मीडियावरती सहिष्णू नाहीत लोक लगेच जज करू लागते, रे हो गाडी घालते, गावडं गाडी घालता असं म्हणते. पण त्याचं असं की म्हणजे त्या म्हणून त्याच्यामुळे असं. आणि आपण ह्या ह्यांच्याकडे ना काहीतरी वाचवण्यासाठी ते बिचारे पोरगे प्रयत्न करतात, तेच करतले. आणि काय ते खायच्या कल्ट मध्ये अडकू नये आणि ते खायच्या बाजारी करून. आणि त्या मुलांना तेवढी समज, आत्ताची जी जनरेशन आहे ना, भयंकर हुशार जनरेशन. मुलाचं ऐकत होतो काय त्याने ती काठी पण अळम्यासारखी. वा, मागाशी म्हणलं तसं निवांत या शब्दाचा खरं काय अर्थ आहे ना, निवांताचा अर्थ इथे आल्यानंतर कळतो.
सुशेगात. सुशेगात ना. गणपती काल झालं ना विसर्जन? हो, 5 दिवसाचे काल गेले. हा ना. तुझं गणपतीचं किंवा या उत्सवाचं तू याच्याकडे कसा बघतोस? काय ना की आपली जी निसर्गातनं आपली संस्कृती इव्हॉल्व्ह झालेली आहे. म्हणजे त्याचे रूट्स हे सगळे निसर्गात आहे. म्हणजे आता जर आपण गणपतीत बघितलं तर ती मूर्ती मातीची, त्याच्यावरती आपण माटोळी किंवा माती बांधतो, ती सगळी बायोडायव्हर्सिटीचं रिप्रेझेंटेशन. गणपतीला जे फूड आपण ऑफर करतो ते सगळं या सीझन मधले वाईल्ड, म्हणजे कनामुळ्याची भाजी, रिशीची भाजी किंवा पातोळे, हे सगळं इथलं फूड कल्चर आहे. आजकाल तुला माहिती आहे ते व्हिगनचा एक ट्रेंड आलाय. गणपतीचं काय खातो? व्हिगन असतं खातोय ना तो, कारण आपण त्याच्यामध्ये दूध नाही देत, तर ते नारळाचं दूध टाकतो. ॲनिमल हे कुठेच नाहीये त्याच्यामध्ये, क्रुएलिटी कुठेच नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला ऑफर करणार आणि मग परत त्याला त्या नदीच्या इथून, कारण हा जो गणपती आला, म्हणजे मी असं इमॅजिन करतो, म्हणजे मे बी मी खूप जास्त निसर्गाशी कनेक्टेड असल्यामुळे या गोष्टी मला त्या तशा वाटतात की हा डोंगर आहे ना, हा डोंगर मला शंकर दिसतो. हा डोंगर म्हणजे तो डोंगर म्हणजे त्याचा पिता आहे, वडील आहेत त्याचे. तर ह्या डोंगराच्या वरचं जे जंगल आहे ना, जे डेन्स रेन फॉरेस्ट आहे कोकणातलं, ते मला वाटतं शंकराच्या जटेसारखं. इतकं डेन्स आहे ते, आणि प्रचंड, म्हणजे त्याची मुळं अशी खोलवर गेली आहेत अशी, आणि ते एकदम घनदाट जंगल आहे त्या जटेसारखं. आणि त्या जटेतनं आमच्या इथे एक नदी आली. तर ती नदी जिथे उगम पावते ती म्हणजे गंगा, ती म्हणजे पार्वती. तर ती आली आहे कोकणात, आणि ती मान्सून मध्येच येते ना, ती फुल फ्लेश मान्सून मध्ये व्हायला चालू होतो तो झरा. तर ती जेव्हा आता आली आहे कोकणामध्ये ना, तर ती काय घेऊन आली आहे, तर या जंगलातून एक सुपीक माती घेऊन आली. तर ती सुपीक ही इतकी फर्टाईल माती आहे, कारण ह्या जंगल, ज्या मातीत एवढं जंगल उभं राहू शकतं, ती माती किती फर्टाईल असणार. तर ती आली आणि त्याच्यात आम्ही भात लावलाय. ही माती जी घेऊन आली आहे, जो गाळ घेऊन आली आहे, तो बाळ आहे, ह्या निसर्गाचा बाळ आहे तो. कारण ते सगळं सार आहे ना, हे सगळं त्या मातीचं, नदीचं, म्हणजे पार्वतीचं आणि डोंगराचं जे हे आहे मिलन आहे, त्याच्यातनं ते आलंय. आणि त्याला घेऊन येताना आम्ही, म्हणजे पार्वतीच्या पुत्राला, पार्वतीच्या बाळाला आणि तिच्या आईला जे की आपण घेऊन येतो, तर त्याला घेऊन येताना आपलं सगळं कोकण दाखवत, ते सगळं आपल्या भात शेती, गाव, पायवाटा, मग काही जणांचे असे आत्ता जसं आलो आपण तसे डोंगरांमध्ये घरं असतात, तर मग ते सगळं बघत म्हणजे त्यांनी माझी बागायती बघल्यान, माझी शेती बघल्यान, आणि तो आता माझ्या घरात दिलो. आज आम्ही काय म्हणतो की विकेंडला फिरायला जाण्याचं कल्चर आता सुरू झालं. बरोबर, की स्ट्रेसफुल लाईफ आणि विकेंडला फिरायला जा. आपल्याकडे असं नव्हतं. आपल्याकडे कामं करायची, आणि जेव्हा सीझन मध्ये तुमची शेतं वर आली की मग आपला सेलिब्रेशन सुरू व्हायचं. मग ते सेलिब्रेशन मटेरियलिस्टिक नव्हतं, डीजे लावून नाचणं सेलिब्रेशन नव्हतं, किंवा पार्टी कल्चर नव्हतं. तर त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक कल्चर होतं. मला आत्मरंजन करायचंय, मनोरंजन नाही करायचंय. हे सोलचं, म्हणजे माझ्या मनाला एक शांती मिळायला पाहिजे त्याच्यावर. म्हणजे मी दारू पिऊन नाचलो तर काय होईल, मला तेवढ्यापुरती एंटरटेनमेंट मिळेल, पण ती एंटरटेनमेंट मला परत हवीशी रोज वाटायला लागेल, मला त्याचं व्यसन लागेल. ह्या आत्मरंजनाचं व्यसन नाही लागेल, ते आपल्याला शांती देऊन जातं. म्हणून ती भजनं, घुमट, ह्या सगळ्यात, आणि ती मजा. आणि मग परत हार्वेस्टिंग सीझन चालू होईल, मग परत आपली कामं, मग परत दिवाळी, त्याच्यामध्ये परत शिमगो, रोंबाट. ह्याच्यात जर म्हणजे ती कामं, निसर्गाशी जोडलेली कामं आणि त्यातून सण, हे एक मस्त, मी म्हणेन हे बेस्ट काहीतरी आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेली व्यवस्था खूपच. आणि तोच मातीचा गणपती, त्याची आपण प्रतिष्ठापना करतोय, आणि मग पुन्हा तो नदीच्या कुशीत पुन्हा देतोय, कारण तो निर्गुण निराकार आहे. तो मी बघतोय त्याला गणपतीच्या रूपात, पण पुन्हा तो या पंचमहाभूतात गेला पाहिजे. पुन्हा त्या पंचमहाभूतात तो विलीन झाला पाहिजे, आणि ती माती पुन्हा त्या नदीची आहे, तिचा तो पुत्र आहे, तो पुन्हा तो जाणार. भाद्रपद हा करेक्ट काळ आहे. करेक्ट काळ, कारण तेव्हा गणपती येतात ना, गणपती स्वतः येतात. बघू काय बाबा, इतकं सुंदर काय आहे कोकण. आणि त्याका पण तेव्हाच येऊचा, तो उन्हाळ्यात स्वतः उन्हाळ्यात येणार उन्हाळ्यात नाही, कोणी येत उन्हाळ्यात, काळो जातो तो. गणपती स्वतः भाद्रपद येतात. कारण सगळं सण आहे, म्हणजे आता जे म्हणजे नदी भरण होत तसं, समुद्र मस्त आता एकदम निळोशार दिसाक लागतो, हिरव्यागार जंगल असा, आणि सगळं ऑलरेडी सीझन फ्लोरा सगळं इलेला. 2 वेळा निसर्ग आपलं बहरता, एक भाद्रपदात आणि दुसरं वसंतात. म्हणून आपले दोन्ही सण काही, भाद्रपदात जेव्हा बहरतात तेव्हा गणपती, आणि वसंतात बहरतात तेव्हा होळी, शिमगा ज्याला आपण म्हणतो. सो हे 2 सण आपले जे असतात हे नेचर फ्लरिश होण्याचे सण आहेत. जेव्हा वसंतात काय फुलता, ही सगळी जी मोठी झाडं आहेत, म्हणजे बकुळ फुलता, सुरंगी फुलता, त्याच्यानंतर केवडं फुलता, म्हणजे जी
ज्याची फळं आपण पुढे जे आपण आंबा काजू ह्याचा जो सीझन आहे त्याचो फ्लोरा जो आहे तो तेव्हा फुलतं. आणि आता काय फुलतं तर मॉन्सून फ्लोरा फुलतं. दोन आपल्याकडे म्हणून हे दोन्ही सीझन हे त्या ह्याच्या बरोबर असतात, त्या बहरण्याचा काळ. काय ना, आपण ना आता कोकणातल्या गोष्टींका खूप ग्लॅमराईज करतो, की कोकणातली माणसं बघा कशी गावाकडे येतं, सण साजरे करतात, शिमग्याक आम्ही गावाकडे येतो, कोकण कन्याची कन्फर्म तिकीट बिकीट. पण मला असं वाटतं की आम्ही सण घेतो, ठीक आहे, सेलिब्रेट करतो, पण हे सण ज्या जीवनशैलीचा भाग असत ती जीवनशैली जगाक आम्ही एकत्र येतो का? पूर्वी आम्ही एकत्र येऊन भात शेती करायचो, भात लावणी करून आम्ही एकत्र 2 दिवस काढा ना, 2 दिवस काढा आणि असे जसे तुम्ही आता ट्रेन भरून आता गावाकडे येतात ना, त्याच्या जुलैमध्ये जरा लावणीक पण या, म्हणजे ह्या हिरव्यागार शेत दिसत सगळ्यांनी केलेला. त्यानंतर तुम्ही एखादा घर बांधूचा असा तर तेव्हा काम करू, त्या घर उभ्या करू. पूर्वी पाहुणेर असायचो लोक, एखाद्याचं घर कम्युनिटी लिव्हिंगचा बेस्ट एक्झाम्पल होती कोकणामध्ये. म्हणजे एखाद्याचं घर बांधूचा, वाडो बांधूचा, गोठो बांधूचा, तरी लोक एकत्र यायचे आणि त्याचं काम करून द्यायचे आणि सगळे जण ते मग त्यांचं पाहुणेर असायचं, मग त्या जेवण असायचं. तर मला असं वाटतं की जसं आम्ही सणांमध्ये एकी दाखवतो ना, तशी आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात, एकमेकांच्या शेतीत, ही माती सांभाळण्यात, सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एकत्र राहिलो तर ह्या वाचताला. नाहीतर फक्त सण सेलिब्रेट करू घेतो आणि मग बाकीचे दिवस म्हाताऱ्या शेताऱ्यांनी जगायचा का? काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोकांचं बॉन्डिंग फक्त मजा करताना दारू पिताना होणार नाही, काम करताना जास्त होतं. संघर्षात, मी मगाशी म्हणाली, संघर्षात जे मित्र जोडतात ना ते सगळ्यात चांगले मित्र असतात, कारण ते तुमच्या बॅड पॅचला तुमच्याबरोबर मजा मारू किती मित्र आहेत ना ह्याचा अर्थ नाही. तुम्ही भात शेती करताना, तुम्ही डोंगरातनं लाकडं आणताना, हे जे तुमच्या संघर्षातले काळ, आमचा सुरुवातीचा काळ भयंकर संघर्षाचा. म्हणजे सुरुवातीक मिरगा जो पाऊस येता की ना, तेव्हा आमका झडी बांधूचे लागतं पूर्ण घरांका. त्याच्यानंतर आमका सगळा मिरगाच्या आधी सगळा भरून ठेवायचा लागता घरात. त्याच्यानंतर एकदा पाऊस येलो की आमका एक सुकी काठी पण मिळायची नाही चुलीत घालूच्यासाठी. आमचा एकदा का मॉन्सून लाईफ चालू झाला की आमका शेती काहीच नसता, तेव्हा तर आम्ही खरा शेती उगवक चालू करतो. आम्ही खातलो काय तर आम्ही सगळा मिरगाच्या आधी भरलेला असतात घरात. भात असतात, भिरंडा असती, सुक्या खारा असतात, हे सगळे कांदे असतील, सगळं आम्ही ठेवलेलं असतं. आणि ह्या संघर्षाच्या काळात जी आमची कम्युनिटी आमच्या बरोबर असा ना, तिच्या बरोबर आम्ही आनंद सेलिब्रेट करणं आमच्या जगण्यातलं, दॅट इज मला वाटतं ही खरी कम्युनिटी. तुला कधी हे रिअलाइज झालं, किंवा तुला आपण म्हणतो ना की विजडम म्हणतो, किंवा का तुला आधीपासून तुला हे सगळं होतं? असं काय नाही, मी पण गावात राहाय, म्हणजे मी तर गावातच वाढलोय, पण गावात राहिल्याच्या नंतर आपल्याला नेहमी शहरांबद्दलचं अट्रॅक्शन होतं, तसं माका होताच. बरोबर. आणि असताच, म्हणजे त्या प्रत्येकाकच असा की काहीतरी म्हणजे असं जादू वाटतं ना, त्याला मोबाईलवरून व्हिडिओ कॉल काय बोलतोय असं म्हणजे काय. पण हे जादू सगळे बघून दिले ना, आणि ते जादूची किंमत पण काय मोजूची लागतं ते शहरात जाऊन कळतं. हे सगळे जादू आहेत, पण ते जादूसाठी 9 ते 5 कोण मारतो, विराट चचगण कोण मारत होतो. म्हणजे जादू खरं जादू नाही, खोटो जादू आहे, ह्याच्यासाठी सॅक्रिफाईस वेगळे आहेत. त्याच्यापेक्षा गावातले जादू बरे आहेत ना, त्याच्यासाठी सॅक्रिफाईस नाही आणि आनंद. तर ह्या सगळ्या कळायच्यासाठी ती सिटी लाईफ आधी अनुभवायची लागतात. तर मी इंजिनिअरिंगच्या वेळेला आता सगळं बघितलंय, आणि मुंबईतलेही लोकांची लाईफस्टाईल म्हणजे स्ट्रगलची डेफिनेशन बदलत जाता माणसाच्या, असं माका वाटतं. जसं माणूस इव्हॉल्व्ह होता पर्स्पेक्टिव्ह, की माका असं वाटतं की सकाळी कोंबो आरावता उठतो आणि मी शेतात जाऊन माझ्या काम करतोय ना, ह्यो स्ट्रगल वाटत. ह्यो आमका कायम ना तो पिक्चराइज गेलेलं स्ट्रगल हा, किसान कितनी मेहनत करता है, पण आमका विराट चचगडचं स्ट्रगल दाखवत नाही ना. ते लटकण्याचं स्ट्रगल माका जास्त स्ट्रगल वाटतं. 5 वाजता उठून घरात स्वतःच्या आयुष्याशी काही संबंध नसलेल्या एका कंपनीत जाऊन काम करणारे, त्याच्या पगारावरती लोणावळ्याची ट्रिप मारणं, ह्या काय आमका पटण्यासारख्या नाही. माझे रोजच माझ्या आयुष्यात ट्रिप आहे ना, मी जाऊन माझ्याच शेतात काम करतोय आणि खायच्या कटरचा आवाज नाही, त्याच्या मस्त हॉर्नबिल बिनबिल, माझ्या आजूबाजू पक्षी बिक्षी असत, त्या व्हाळात कुर्ले बिरले असत, मासे बिशे असत, त्यांच्या बरोबर माझा जगणं पंचमहाभूतांबरोबरचा जगणं, मशीन बरोबरचा जगणं माका आर्टिफिशियल करताला आणि माका माझ्या इन्स्टिंक्ट पासून दूर घेऊन जाताला. ह्या मला वाटतं ह्या कळतं आता सगळ्या युथ जनरेशनला ह्याची जाणीव झालेली, फक्त सगळ्यांकाच ते बाहेर पडाक मार्ग नाही आहेत. तो थोडस आता प्रॉब्लेम आहे. रिअलाइज झाला म्हणजे आतून कुठेतरी वाटतं, नाही असं नाही. म्हणजे आता तशी मुलं आता तुझ्याकडे येणारे बराचसा वर्ग बघतो आपण, की त्यांना इथे यावं असं वाटतं, याचा अर्थ त्यांना काहीतरी बदल हवाय. मी जसं मागाशी तुला म्हटलं की तू झिलायस, मला देवा काळजीच्या निमित्ताने भेटलेला झिलाय, की तो झिला तो की जो सांगता की बाबांनो आधी फर्स्ट होम बघा, मग सेकंड होमच्या मागे लागा. बरोबर. आणि आपल्याकडे घरं असत, कोकणात गाव असत, या किती मोठा गोष्ट आहे. लोकांकडे गाव नाही अरे. आपल्या कोकणी माणसा गाव थोडी का असे ना जमीन, पण असा काहीतरी. आणि
आता कोरोनात किती लोकांसाठी आधार बनले का किती. आणि तुला खरं सांगतो म्हणजे आम्ही थैसर स्क्वेअर फीटच्या गोष्टी करतो, तशी शहराची डिमांड आहे. तू पण काही वर्ष मुंबईत राहिलंस, थय पाय मुडपून झोपणारे आम्ही. हे प्रशस्त प्रत्येकाचे प्रॉपर्टीज म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं आहे सर. ते बॅड्रक शाहरुखचं प्रत्येकाचे मोठे मोठे सी फेसिंग घरांचे मागा ह्या वाटतं भरपूर घरा असतात सी फेसिंगला, आणि त्याच्यात मग त्या इतक्या कोटीचा बंगलो, मग त्या माहीमच्या चौपाटीच्या एवढ्या मजल्यावर मिरवते. म्हणजे कोंडुऱ्याक जाऊन बघशात ना तर थैसर एकच घर हा, त्याका अख्खो समुद्राचं सी फेसिंग हा. त्या माणसाचं म्हणत काय नाही, त्या माणसाचा काय प्रिव्हिलेज आहे. आणि मी म्हणतो कोकणात तो प्रत्येक माणूस प्रिव्हिलेज आहे की त्याच्या घराच्या समोर कितकी चांगली जैवविविधता. एक रिसर्च असं सांगतं की बायोडायव्हर्सिटी मध्ये राहणारे लोक हॅप्पी असतात. म्हणजे लोक आजूबाजू भरपूर जंगलाची लोक राहतात, ती त्याच्यामध्ये नॅचरलीच एक आनंद. आणि तो कोकणी माणसाच्या त्या पाहुणचाराचा तो कधी त्यांच्या आम्ही म्हणजे मी वाईट म्हणले नाही शहरातल्या लोकांना, पण कधी कधी शहरातल्या घरांमध्ये गेल्यानंतर येल्लो कुकरला येतात आणि ते येतो भात. मी तर इतकं टायमाक भात जेते कडीवर. पण हय जर तुम्ही इलात ना, तुम्ही न सांगता जरी इलात ना, तरी येतो मग तो टोप चुलीवर ठेवलेलो असता. आपल्या काय खातलं पेच खाताय का, मग तुझ्यासाठी पटापट पटापट काहीतरी पिठी ढवळली आणि करून दिली. आणि विदाऊट एनी एक्सपेक्टेशन एखाद्या घरात गेलेल्या माणसाकडे जो पाहुणचार, मला वाटतं ही श्रीमंती आहे खरंच. ही पैशात नाही, ही तुमच्याकडे किती तुमच्या बँकेत तुमच्या सेव्हिंग आहे ह्याच्यावरती नाही, तुमच्या आजूबाजू काय हा ना त्याच्यात ती श्रीमंती आहे. आपल्याकडे भरपूर पैसा असा ह्याच्यावरती आपला फ्युचर नाही आहे. तुमच्याकडे किती जमीन हा, किती पाणी हा आणि किती रिसोर्स असत ह्याच्यावरती फ्युचर हा. कारण भविष्यामध्ये गावांकाच व्हॅल्यू येतली हा. आणि भविष्यामध्ये जितक्या तुमच्याकडे गावातलं जीवन आहे तर त्या जीवनासाठीच लोक, आता किती लोक दिल्ली हरियाणा खयच्या भागातनं लोक कोकणात जमनी येत असत, किती प्रॉपर्टी जिल्लेले असत आणि किती आज गावामध्ये. पण आपल्याकडे आता जो असा ना आता कोणाकडे नाही, अख्ख्या भारत देशात नाही. म्हणजे असे लोक म्हणतात की दिल्लीतल्या लोकांनी आता उत्तराखंड किंवा हिमाचलात जाणं सोडलं, कारण लँडस्लाईडचं प्रमाण प्रचंड वाढलेला रस्ते केल्यामुळे. कोकण हा सेफ जागा लोकांसाठी, राहण्यासाठी सेफ जागा. सगळे सीझन्स आहेत. एक्स्ट्रीम बाबा बर्फात पडता 6 महिने असा नाही, प्रत्येक सीझन 6 सीझन असलेलो भाग आहे. 6 सीझन पर्टिक्युलरली भाद्रपद आणि श्रावण वेगळं ओळखा घेतं कोकणात. पावसाळा म्हणजे एक पावसाळा नाही, सलग पावसाळ्यामध्ये परत 2 वेगळे ऋतू असतात, ते ओळखा घेतं. तर ही मजा आणि ही मला वाटतं हरवता का म्हणे आपण. दॅट्स इट. तुझं हे काय मला ते बघता नाही आलं, माटी काय तुझी प्रोसेस असते, तुझा वेगळा गणपती वेगळे पण काय असतं? वेगळेपण म्हणजे ऍक्च्युली ही इथली प्रथा अशी आहे की इथे गणपतीच्या वरती माटोळी म्हणून एक लाकडी फ्रेम असते आणि त्याच्यावरती आपण या सीझन मधले जे जंगलामध्ये जी श्रावण भाद्रपदात जी रानफुलं किंवा रानफळं फुलतात ती सगळे आपण त्याला डेकोरेट करतो. आणि त्याच्यामध्ये इतक्या स्पेसीजच्या व्हरायटीज आहेत की ते ह्याच सीझन मध्ये मिळतात. तो मॉन्सून फ्लोरा एक प्रकारचा. आणि ही सगळी ही औषधी गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट्स आहेत सगळे. त्याच्यात किती 350 पर्यंत आकडा जातो कधी कधी त्याचा, एवढे जास्त आहेत. तर मी गोव्यात वगैरे तर ती त्याच्या स्पर्धा पण असतात. आपल्याकडे तेवढं प्रमोट नाही झालं त्याच्या म्हणजे, पण गोवा गव्हर्नमेंट त्याला प्रमोट करतं की अशा पद्धतीची माटोळी असेल तर. म्हणजे आम्ही काही ठिकाणी मंडपी म्हणतात. हो, वर कोकणात मंडपी म्हणतात, काही ठिकाणी माटोळी किंवा माटी असं म्हणतात. बरीच फळं असतात त्याच्यामध्ये. आणि त्याचा एक रिझन असा की पूर्वजांनी जैवविविधतेक सगळ्यात वरचं मान दिलेलं की ह्या सीझन मध्ये ज्या काय मिळतं त्या शोधण्यासाठी तरी जंगलात जावा आणि त्या घेऊन येऊन गणपती सजावट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येत की जंगलात खय काय मिळतं. आज आमका जर एखादा सांगला की बाबा कवनाळ घेऊन ये, आता कवनाळ म्हणजे काय तर कवनाळ ह्या लहान मुलांका ज्यावेळेस पोटात चावरी करता किंवा दुखता त्यावेळेस त्यांच्या म्हणजे अपचन होतात, त्यावेळेस कवनाळ्याचे जर 2 बिये द्याल तुम्ही त्याच्या जिभेवरती वाटून, जर त्याचा रस द्याल तर त्याला बरा वाटतं. मातून काय कवनाळ घेऊन येतात. आम्ही जंगलात जाऊन आमका कवनाळ मिळायचा नाही, पण त्या सीझन मध्ये तर आम्ही घेऊन येतो आणि त्या कवनाळ बांधतो आणि नंतर वर्षभर तर माठीक तसाच राहता. कधी काय असलं तर आम्ही त्या काढून त्या झरून द्यायचा मुलांका. असं त्याचं एक रिझन. आणि ह्याच्यामुळे तो वारसा जो आहे ना तो दरवर्षी गणपती बरोबर प्रथा चलत राहिली. काय वाचव होया ह्या आमका कळाक हव्या ना त्यावरती असा आमका गणपतीसाठी म्हणत आम्ही ते वाचायचो ना त्या झाडाचा फुल
किंवा ती रानफळा बाबा ह्या गणपतीक लागतात ह्या तोडू नको असं म्हणून तर आम्ही तर ठेवतलो. किंवा हरणा बाबा ती गणपतीक लागतात, किंवा ते पेवग्याची फुलं गणपतीक लागतात, किंवा ती फटफटी गणपतीक लागतात म्हणून तरी आम्ही ती जैवविविधता जपतलो. बाकी काय की बाकी त्याच्यातला सायन्स सगळ्यांका कळायचा नाही, पण इथं शो तरी लागतलो म्हणून जपतलो. ह्या त्याच्यातला एक साधा सिंपल गणित आहे. देवाची भीती आहे म्हणजे बाबा त्याका वया म्हणून तरी देवाची भीती, प्रेम आहे त्याच्यामध्ये. प्रेम. हो. मग ती आता जनरली काय असतं आपल्याकडे म्हणजे एक सुशोभीकरणाचं त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळे असतात. सुशोभीकरणाचा त्याचा तो एक त्यातला मोटिव्ह झालो समजा आपण बघून चालू, तर गणपती झाल्यानंतर काही जण ते काढतात. तर हा जो मला अँगल म्हणला तो जरा वेगळा, म्हणजे माझ्यासाठी नवीन अँगल आहे की ते काढून ठेवायचं नाहीये. कवनाळा काढून ठेवणच नाही. अच्छा, कवनाळा 2-3 गोष्टी, कवनाळा आणि मला वाटतं घागरो म्हणून एक असतात ती फळा, ती काढून ठेवणच नाही, किंवा नागला. अच्छा, तर ती लॉंग टर्म राहतो, म्हणजे सुकले ना कवनाळा तरी आतमध्ये त्याचे बी तसेच राहतात. अच्छा, असा. आणि मग त्याचा वापर पुढे काय झाला तर मग अरे हैसरच मग त्यातला काढून. आणि दुसरा काय ना, आपण शेवटी ह्या सगळ्या निर्माल्य काय सोडतो नदीत. मग नदीत हे सीड्स जातात सगळे सगळ्याचे, कारण हे सगळे जो फ्लोरा असतात ना त्याची फळं असतात, त्याचे सीड्स असतात. पण नदी वाटे ते काय होतं, ते काठावरती नदीच्या काहीतरी जातात आणि त्यांना पाणी मिळाला आणि माती मिळाली की ते नदीच्या काठावर काहीतरी रुजतं, त्याच्यातले कितीतरी फळं परत रुजन पण येतात. म्हणजे एक प्रकारे त्या नेचर सायकल मध्ये ते परत फ्लरिश झाले ते. काय असं म्हणजे आपण आजकाल तर प्लास्टिकचा वगैरे वापरतो ना, तर परत नदी पोल्यूट करता. बरेच जण असं म्हणतात की यायला कोकणातलं पाणी समुद्र फुकट जाता सगळा, तुम्ही अडवा मर्यादा सगळा फुकट नाही जाणार भाई. तर आमच्यासाठी घेऊन इला, आम्ही जे कुंडग्यातनी शेती करतो ना त्या खत खैसून इला, त्या पाणी घेऊन इला. आम्ही जे मासे धरतो ना समुद्रात, त्या माशांना सुद्धा लागणारं ऑर्गॅनिक मॅटर सगळा हा डोंगरातून आलेला आहे, उगाच नाही. कारण कोकणामध्ये मासेमारी एवढी का होते, मृत समुद्र माहिती आहे तुम्हाला, डेड सी नावाचा एक समुद्र आहे इस्रायलला आहे, जॉर्डनच्या आखातात. तो डेड काय, कारण त्याला एकही नदी मिळत नाही. ज्या समुद्राला नदी मिळत नाही तो समुद्र डेड, कारण त्याची क्षारता वाढत जाते. आणि कोकणातल्या समुद्राला खूप नद्या मिळतात म्हणून तो जिवंत आहे, म्हणून तो फर्टाईल आहे, म्हणून त्याच्यात खूप व्हरायटीचे मासे आहेत. म्हणून इथे नदी समुद्राला मिळणं का महत्वाचं आहे. म्हणून वेस्टर्न घाट्स मधल्या सगळ्या नद्या समुद्राला मिळतात, म्हणून कोकण बेल्टला त्या समुद्र म्हणजे अगदी जो बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त फिश बायोडायव्हर्सिटी, मरीन बायोडायव्हर्सिटी इकडे आहे. म्हणजे स्कुबा डायव्हिंग जो मालवणात होतो, जे कोरल येते त्याच्यासाठी जे पण ऑर्गॅनिक मॅटर लागतं ते सह्याद्रीतनं येतं. आणि याचा मोठा अभ्यास आहे, म्हणजे याचा हा प्रूव्ड अभ्यास आहे. तर म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय, ती पार्वती हे सगळं समृद्धता घेऊन आली आहे आणि ती मातीची जी काही घेऊन आली आहे, जे काही फर्टाईल सॉईल घेऊन आलेली आहे ती, तर ती आम्ही पुजणार आहोत. ती भात शेती झाल्याच्या नंतर ह्या सीझनमध्ये आम्ही ते घरी आणून पुजणार आहोत. ती कशी सेवा करतली ती माणसा, तर त्यांच्या जगण्यातनं सेलिब्रेट करतं. आपण कुठल्याही प्रकारचे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट वापरत नाही. आम्ही ते घुमट वाजवत गणपतीची आरती करतो, तबला, मृदुंग, टाळ, विशेष करून टाळ वाजवतो. आणि ती एनर्जी एक वाईब असतात आणि त्याच्यात एक वातावरण निर्मिती होता मस्त. आणि तेव्हा बाहेर पाऊस बिऊस पडत असता, रात्रीच्या वेळी ती उसळी वगैरे असतात किंवा ती मजा असा, म्हणजे फुगडे घालतात बायका, त्यांचा एक कला आपल्याला बघू मिळतात. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही त्याला ऑफरिंगचा फूड करतो. तर आमचा बेस्ट क्वालिटी फूड आहे या सीझन मध्ये, बिन खताचा सगळा, रानातल्या सगळ्या रानभाजी असत, कंदमुळांची भाजी असत, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज असत. या सीझन मधला द बेस्ट आम्ही तर फूड. आजकाल तो व्हिगनचा ट्रेंड दिला, लोक म्हणजे व्हिगन अॅनिमल क्रुएल्टी नाही करायची. म्हणजे दूध सुद्धा काय, तुम्ही जबरदस्ती गाईचं दूध काढून आणतात आणि विकतात, काही नाही. आम्ही नारळाचं दूध देतो. आम्ही कुठेही कारण तो जर जगाचा पिता असत, तो जर त्याने जर सात्विकता जी काय ती आता आम्ही सात्विकता आमची त्याला प्रेझेंट करतो. तर ह्या म्हणजे हीच माणसं राखणदाराक रानडुक्कर मारणारी हीच माणसं कोकणात. राखणदाराक आमच्या रानडुकराचं नैवेद्य दाखवतो. आता हिवाळ्यात ह्या सुरू झाले की आमचे ते लोक रानडुक्कर आणि भात घेऊन त्याची एक पारत करतात, गाव पारत म्हणतात ते. पण तीच माणसं इतकी सात्विक आहेत की ती गणपती अगदी उकडीचं मोदक देतात, गोड देतात. किती हे वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे फूड कल्चर मध्ये, आणि ती आपापली एन्जॉय करणं आहे. कट्टरतावाद खय नाही. तू हे बसले माझ्या लसूण घालू नको आणि कांदो घालू नको असं काय नाही. त्या जेवणात आमच्या लसूण कांदो नाही, गणपतीच्या जेवणात नाही. पण थैच्या आमच्या डायरेक्ट आम्ही रानडुकर खातो. ह्यो कट्टरतावाद नाही. ह्या नेचर सोबतचा एक माका एक क्लिअर जगणं वाटतं. त्याच्यात एक हॅपीनेस आहे ना, आनंद. आणि त्या सीझन मध्ये जसा असा तसा चलत राहता. आणि तर जीवन अजूनही कोकणात शाबूत आहे ना, म्हणून आमका तर काहीतरी
हे कोकणातले सण म्हणा किंवा आपल्या गावातले सण हे ना जर आपण विकत साजरे करूचं म्हटलं ना तर प्रचंड खर्चिक. म्हणजे आता निसर्गातले आम्ही हे जे गोष्टी आणतो ना ते फ्रीमध्ये मिळतात ना आमका. दादर मार्केटला फ्रीमध्ये मिळणार नाही ते. चार मी परवा त्याच्या मुंबईत गेले तर हळदीची पानं पण विकतात हे मला कळलं. त्याला म्हटलं हळदीची पानं विकतात. मग ह्या सगळ्याचं जर मी कॉस्टिंग काढलंय ना तर माझ्या इकॉनॉमिक्स ऑफ विलेज लिव्हिंग या खूप हाय जातात. माका त्याच्या कळणार नाही, शुद्ध पाण्याची किंमत कळणार नाही माका. गौरी थैसर माका शुद्ध पाण्याची विहीर शोधूची लागत काहीतरी मुंबईत. आणि शुद्ध पाण्याची हो, कारण विराट कोहली पिता ना पाणी. हो मागाशी ते काय महत्व येतं मग नंतर सेलिब्रिटींनी पिऊ लागले त्याच्यानंतर. किंवा ही जी आम्ही रान फुला वगैरे घेतो, तुम्ही फुलांच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर जी कॉस्ट बघितल्यानंतर कळता की आमका कितीतरी अशीच रान फुला मिळतात. त्याच्यासाठी आमका काय बाजारात ₹1 मोडूचं लागणार नाही. आणि ती सगळी सीझनल असत, परत आयता मिळतात, किंमत नाही. हा आयता मिळतात आणि त्या राखून ठेव गया. उद्या जर आम्ही ही जंगला जमीन आणि ह्या जे विकली जर तर उद्या आमका तो बाजूचा ज्याका विकली तो म्हणतो नको माझ्याकडले फुलं काढून व्हार नको म्हणतो. हा आमचा असा, आमचा म्हणजे काय आमच्या कम्युनिटीचा ना. कोण माझ्या याच्या जंगलात येऊन कौंडाळा काढून ह्याला म्हणून कोण माका काय म्हणत नाही, कारण तो माझा माणूस आहे. परप्रांतीय माणूस येऊन ती जमीन घेतलो तो म्हणाचो नाही माझी 4 फुलं काढतो म्हणतो कंपाऊंड घालतो या आना मना आहे मग तू कायचून अडतलंय त्या. हो विचार मी करू हो की जमिनी विकतय तेव्हा मी माझ्या या जगणाही विकतय, त्या विकत घेणं माका शक्य नाही फ्युचरमध्ये. नाही तर सगळं आपणच संपवत चाललो. म्हणजे आता मगाशी आपण राखणदार हा जो प्रकार म्हणत असतो ह्या सगळा राखूचा सगळा. आणि काही माणसं ती जेन्युअनली राखणारी असतात म्हणून तर आपल्या कदाचित ती हिडन ती काय आमच्यासारखी मीडियावर नाही आहोत किंवा ती माणसं अशी काही दिसणत नाही, पण ती राखतात काहीतरी. आम्ही ड्रोन कॅमेरा उडवल्याच्या नंतर कोकणात जी 4 कौलारू घरं आमका दिसतात ना, जीच आमका दाखवायची असतात एडिट करून, ती कोणतरी राखणारा तिसरा माणूस आहे. तो आमका कदाचित माहित नाही की तो त्याच्यासाठी त्याचं सॅक्रिफाईस काय लाईफमध्ये. त्यांनी तुमच्यासारख्या जगण्या स्वीकारूक नाही ह्याच्यासाठी त्याचा स्ट्रॉंग रिअलायझेशन आहे लाईफ बद्दलचा की मी असंच राहतलोय आणि होच माझा हॅपीनेस आहे आणि मी तुमच्या बरोबर येऊ शकणे नाही. ह्याच्यासाठी त्याचा हॅपीनेसचा गणित पण त्याचा वेगळा झाला ना की राखणदार आम्ही कोकणातलं म्हणतो. आणि कोकणामध्ये ना नेहमी एक भीती, एक गूढ ठेवलेले आहेत काही गोष्टी रहस्यमय की बाबा थय रात्रीच्या जाता कमन्या, थय असा थय तसा, ही भीती आहे लोकांच्या मनामध्ये कायम. आणि बऱ्याचदा ह्या भीतीमुळे ना काही गोष्टी जे सॅक्रेड असत, जे पवित्र ते जपले गेलेले असत. तर त्याचा मुद्दा असो की अशा वेळी की राखणदार जो असा आपण राखणदार म्हणतो तर काही लोकांना असे अनुभव इलेले असतात. गावातल्या लोकांना डोळे दिसले, चमकणारे डोळे दिसले किंवा अरे फक्त काळोख होतो आणि फक्त डोळे चमकावते, काहीतरी भयंकर होता. त्या भयंकर काय होता, काही नॉक्टर्नल ॲनिमल्स असतात जे फक्त रात्रीचे फिरतात. त्याच्यातलं एक ब्लॅक पॅन्थर तर तो जर नुसतं तुमका काळोखात, एक तर तो पूर्ण काळो बिबटो असा, आणि तो जर रात्रीचं तुमका जर काळोखात दिसात तर फक्त डोळे दिसतील त्याचे चमकणारे आणि तुम्ही भियालात. म्हणजे काय ना, कोकणात इतकी जैवविविधतेचा आपल्या थांग पत्तोही नाही. ज्यावेळेस एक किंग कोब्रा म्हणून कोकणामध्ये एक थोरलो नाग म्हणतात ते का ह्या पट्ट्यात तो असा, तर तो जर उभं राहत ना तो 6 फुटाचा उंच फणा काढतात, 13 फूट लांबीचा असता तो कोब्राचो. सगळ्यात म्हणजे कोब्राच्या जातीत येणार नाही पण तो सापांच्या जातीतलो खूप मोठं साप आणि त्याचं 13 फूट उंच 6 फूट उंच. ह्या जर असा काहीतरी माणसानं बघल्यानंतर भियात आलो ना, तो राखणदार तोच आहे ना. म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती म्हणतात, त्या दिव्यत्वा, त्या निसर्गातला दिव्यत्व असं माका म्हणतात, त्या स्पिरिच्युअल त्याचं माझ्याशी तुलना नाही. आणि ती एनर्जी दिसताना ती कोब्राची ती एनर्जी फील होता ना. साप जर आपल्या आजूबाजू जरी असतात ना तरी ती एनर्जी आपल्याला जाणवतं. आणि म्हणून त्यांचे हॅबिटॅट तसे राहायचे, म्हणून ती देवाची वाट म्हणते. देवाच्या वाटेवरनं रातचं जाऊ नको, देवाच्या वाटेवरती उगाच त्याचं काहीतरी घाण करू नको म्हणतात. म्हणजे ती खायच्या तरी प्राण्याची जाण्याची येण्याची वाट आहे आणि तो जाता. इकडे बिबटे तर आसपास बिबटो आमच्या घरासमोरचं कुत्रो घेऊन जाता, बरोबर. त्याचा काय अभ्यास असतो, त्याका कसं कळतं आम्ही थंय कुत्रो बांधतो. तो बिबटो इलो मुंबई वरसून आणि कुत्रो घेऊन गेलो असा होणार नाही ना. तो 8 दिवस सर्वे करता, आमका माहितही नसता. आणि बिबटो आताही आपल्या आजूबाजूक असता रात्रीचो, पण तो कळणार नाही. त्याचा अभ्यास इतकं ह्या ना बिबट्याचो, त्याचा ऑब्झर्वेशन एवढा की त्याच्या पावला पण आपल्याला लक्षात येणार नाही. पण बरोबर त्यावेळे घेऊन तो तुमच्या वाडीचा अभ्यास करून कोण प्रसाद गावडे खायच्या वेळेत घरातनं बाहेर पडताय हे त्यांनी बघितलेलं असतं आणि तो बरोबर त्यावेळेत तो उचलू करता, असं त्यांचा अभ्यास असतो. आणि असे बरेचसे प्राणी आहेत. आता एक कोकणात एक श्रीलंकन फ्रॉग माउथ नावाचं बर्ड, बेडूक तोंड्या म्हणतात ते का, म्हणजे तो असा घोबड वर्गीय पण त्याचं तोंड बेडकासारखे असतं, असं एक प्राणी आहे, म्हणजे एक पक्षी आहे तो. आणि तो जर रात्री आरडाक लागलो ना तर अक्षरशः तुम्ही घाबरता, अंगार काटो येतो तुमच्या, असं त्याचं एक वेगळंच आवाज आहे.
मग तेव्हा म्हणतात अवगत आराडली. आमच्याकडे म्हणतात अवगत आराडली. अवगत म्हणजे एक भूत, हा भूताचा प्रकार. तो आराडणं म्हणजे अवगत आराडणं, म्हणजे तो विचित्रच त्याचं एक वेगळं साऊंड हा त्याचा. तो असे काही पक्षी प्राणी असतात, घुबड असा, किंवा एक छोटस एक प्राणी, एवढंच प्राणी आहे का स्लेंडर लॉरिस म्हणतात. तो अतिशय दुर्मिळ एंडेंजर्ड स्पेसी आहे ती, आणि ती आमच्या काही तिलारीच्या जंगलात वगैरे आढळते. तर पानावरती असताना माकडासारखंच असतं, पण त्याचे डोळे असे बाहेर इलेले असे मोठे. स्लेंडर लॉरिस म्हणून जर सर्च केलात गुगलवरती तर तो मिळतो. तर तोही एक असा प्राणी आहे की रात्री बघ स्लेंडर लॉरिस वगैरे तर घाम फुटतो असं आहे तो. पूर्वीचे आमचे लोक खरंच हुशार होते. मग त्यांना सगळ्यांकाच ते तेवढं ज्ञान किंवा सगळ्यांकाच तेवढा ऍब्झॉर्ब होणत नाही ना गोष्टी. मग त्यांना ते गोष्टी स्वरूपात सांगितले जायचे. पण ती गोष्ट म्हणजे ती तशीच असा नाही, तो एक संदर्भ. त्या गोष्टीच्या संदर्भातनं तुम्ही ती गोष्ट समजून घेऊ. जशी ती कांतारा एक गोष्ट होती, तुंबाड एक गोष्ट, ते किती अस्तित्वात होते ह्याच्या लॉजिक मध्ये आपण पडायचं नाही. त्याच्यातनं काय घ्यायचं आता घ्यायचं. मग अजूनही काही गोष्टी जाग्यावरती अशा गोष्टी आहेत की त्यांनी ती 4 झाडं तोडली नसती ना तर तो अटॅक येऊन मेलो नसतो असं सांगणार. त्या जागेवर त्यांनी जा घर बांधला ना, चुकीची जागा, सगळे निर्वशी झाले बघ, असं सांगल्यानंतर आपण भी आलो ना. पण ती जागा म्हणजे कशी असतात, ती बाधित जागा म्हणजे काय असतात, तर ती जागा काही विशिष्ट देवराई म्हणून राखलेली असतं. ती जागा ती जागेचं एक विशिष्ट रोल असतं. ते घर बांधणं म्हणजे चुकीचंच असतं एक प्रकारे, वस्ती करण्याचं स्थान नसतं. मग अशा ठिकाणी तुम्ही एक डिस्टर्बन्स निर्माण करता, मग ते काहीतरी त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावरती पडत जातात. आज तुम्ही बघला तर मी आता ज्या जंगलात आम्ही बसलो, इतक्या घनदाट जंगल, पण या वाडीत एकही माणूस साप चावून मारक नाही. अच्छा, लोकांना वाटतं हे कोकणात एवढ्या जंगलात तुम्ही होतं साप चावून मिळलं, कारण सापांसाठी आम्ही वेगळ्या केवड्याचं जंगल ते ठेवला. आम्ही जर त्यांच्या केवडे तोडून म्हणजे केगदीचे झाडं तोडून जर आम्ही तिकडे जर घरं बांधली असते तर नक्कीच आमका साप चावलो असतो. सो आम्ही ह्या गावराहाटी वस्ती सिस्टीम डेव्हलप करत असताना इकोसिस्टीमचा आधी विचार केलेला. इकोसिस्टीम आधी, शेती, आणि नंतर माणसांची वस्ती. म्हणून खाली बागायती, वरती माणसा, इकडे जंगल, ह्या सगळ्या डिफाईन्ड आहे सगळ्या गोष्टी. कसं खाय राहूनच नाही, लोक प्लॉटिंग केलं आणि खाय राहला असं गोष्ट नाही. लोकांकडे अबंडंट जंगल होता, त्यातही त्यांनी प्रायोरिटीज काय देऊचे, जंगलांका प्रायोरिटीज दिलेल्या असत त्यांच्या. हे आमका काहीतरी आजकाल कळत नाही. ते आमका वाटतं काय गाव म्हणजे लोक कसे राहतात, आपले काय चालला त्यांचं. मासा असलं तर मातीची घरं, ह्या घरात 200 वर्ष झाली. कोकणात पाऊस किती पडता, 6 महिने पाऊस पडता, आणि मरणाचा पाऊस पडतो. मुंबईच्या 50 पट पाऊस कोकणात पडतो. या मातीचं घर कशा पडाक नाही, कारण या मातीचं घर वर डोंगराच्या वर बांधूक नाही ना. तर एका अशा लोकेशनला बांधला की डोंगर प्रोटेक्ट करता पावसापासून, खाली झरो जाता, म्हणजे पाण्यात काही डिस्टर्बन्स नाही. आणि आम्ही आजकाल मुंबई बुडली म्हणतो, ते घरा काय बांधलीत आम्ही, मिठी नदीत घरा बांधली, मँग्रोव्ह तोडून घरा बांधली. मला वाटतं अवेअरनेस सगळ्यांमध्ये येऊ होईल, तर कठीण आहे सगळं म्हणजे. आणि हे अवेअरनेस आता जसे तुम्ही एक सिरीज करताय किंवा असे व्हिडिओज करतात ना, तर मला असं वाटतं की डिजिटल प्लॅटफॉर्म असतात ना, ह्यांनी आता मोठं रोल आहे. डिजिटल जबाबदारी आहे. कोकण तुम्ही रिप्रेझेंट करताना मग तुम्ही कोकणाबद्दल इकॉलॉजिकल बोला. उगा थोतांड लोकांना सांगित राहू नको कोकणात भूता असत आणि हा असत, अंधश्रद्धा पसरवू नका. मी म्हणजे कोकणात आणि भूतानमध्ये काही फरक नाही. तर त्यांच्या इकडे भूतान जो देश आहे ना, तो देश इतकं अबंडंट, त्यांच्याकडे संपत्ती आहे, सगळं निसर्ग असा सगळा, ते कसं रिप्रेझेंट करतात त्यांना. आणि आम्ही काय दाखवतो कोकणात, मुंबई गोवा हायवे कधी होता आणि कधी नाही याचा आमका पडलेला. अरे झाडं तुटत आणि ह्याची लोक संपत चालली, शेवटची पिढी आज गावामध्ये राहली. दिस आर द मेन प्रॉब्लेम्स. सो आमका हायवेची पडली. बरं हायवे येऊन तू किती गाडी घेऊन येतले कोकणात, तुझी किती गाडी, तुका किती वेळा. अरे हायवे बरोबर जे लोंढे येतलेत ना, ते लोंढ्यांका कसं काय, तू इतकी आपली कॅपॅसिटी नाही या निसर्गाची एवढी सगळी गोष्टी हँडल करूची ना. हो, सुरू झाला म्हणा, सुरू झालं. पाहिली माणसं हैसर येऊन ती इकडच्या जीवनशैलीशी एकरूप नाही व्हायची. त्यांका आमची भजनं, त्यांका आमच्या आरती, त्यांका आमचा फूड कल्चर नाही कळायचा. त्यांका तो फीलच नसतो जो आम्ही इकडच्या निसर्गात घेतो. सो माका असं वाटतं नाही, ह्या सगळा का नाही एक वेगळा कॉस्मोपॉलिटियन कल्चर आहे त्याला, जा आमच्यावर आमचा कल्चर नष्ट करीत लादला जाताला. आणि त्याच्यामुळे ना आमका भविष्यात मासे खाणार रे तू नाही इकडे यायचा. अरे कोकणात मासे खायचं नाही तर काय खातलंय मी.
याचे समुद्र अबंडंट मासे असत, एवढे संपत्ती आहे, आम्ही ताच खातलो ना. आमका शेती नाही, शेतीसाठी आमच्याकडे नाही तेवढी जागा, आम्ही मासेच आणि भात खातलो. ह्या नाही त्यांना कळायचा. मग ते रिलीजियस स्वतः आदिमानव असताना खात होतो सगळाच. हो, तेव्हा तो कुठल्या पंथाचो किंवा धर्माचो नव्हतोच. आणि आमका गरीब ठरवतात ना. तुम्ही गरीब, तुम्ही मातीच्या घरात राहणारे, तुम्ही असे गाववाले. आता कोकणात आम्ही सुद्धा गाववाले, मुंबईत पण तिथल्याच नेटिव्ह लोकांना गाववाले म्हणतात. म्हणजे गाववाले म्हणजे काय, स्टँडर्ड लाईफ तर गावचा ना. तुम्ही जा मगाशी म्हटलात की गणपती चालले गावाला, गणपती पण गाव आवडतं म्हणून म्हणून चाललं ना. आपण म्हणतो का गणपती चालले शहरात, त्या गावीच येऊच नाही. आणि मी मागाशी आपण जे गप्पा मारत होतो की त्या शहाळीक ह्यांका यमक व्हाया होता म्हणून त्यांनी शहाळीक साधी पोळी केलं. कोकणची माणसं साधी पोळी शहाळी. नेहमी गाण्यामधला गोमू मायरा कोकणात येतात, म्हणजे लगीन करून मुंबई गेला. त्याचा विषय आहे की हो, म्हणजे आत्ताचा नाही. गोवाला कोकण दाखवा, कारण तो इन्व्हेस्ट करतो तो कोकणातला नाही. बरं, म्हणजे गोमून ज्याच्याकडे लगीन केला ना तो आधी कोकणातला नाही. गोमू काहीतरी चुकला ना. आणि गोमू परत कोकणात दाखव गेला म्हणजे तर थोड्या दिवसासाठी कोकणात दिलेला. म्हणजे ह्या ज्या कोकणातल्या मुलींका कोकणातलं पोरगं नको, आजकालचं नाही, ह्या जुन्या काळापासून शहर लाईफस्टाईल नको थोडक्यात कोणाला. असं नाही की मुलींकाच, म्हणजे मुलग्यांका पण हल्ली लाईफस्टाईल विचार करण्यासारखं ना. आपण तो इंटरप्रिटेशन काढशील. पण आता तो मुद्दा कॉन्ट्रोवर्शियल आहे लग्नांचं. पण कोकणातली माणसं जी मायग्रेट होऊन मुंबईत गेलीत ना, ही माणसं मुंबईत काय फार लक्झरी लाईफस्टाईल जगणत नाही. बिचारी कशी मिनिमॅलिस्टिकच जगतात आणि त्यांच्या त्या चाळीत त्यांच्या हॅपी एक कम्युनिटी म्हणून जगतात. सो ते थय त्यांच्यानी कोकणाचं गुण घेऊन गेलं की उगाच ओरबडायचं नाही, तर असा तर मिनिमॅलिस्टिक राहायचा. थय ते चाळीतलो गणपती करतले, तेवढ्यात त्याच्यात आनंद आणि ते अल्पसमाधानी आहेत. आमका नावाट येतं तुम्ही अल्पसमाधानी, तुमका बिझनेस कळणार नाही. आमका बिझनेस कळलो असतो ना, सगळी झाडा तोडून आम्ही यायचं बंगले बांधले असते. आमका बिझनेस कळणार नाही म्हणजे आमका प्रत्येक गोष्टी तो पैसो नाही करूचा, बाय चॉईस नाही करूचा. तिला लक्षात, आमका बाय चॉईस आमका पैसो नाही करूचा, कारण आमका तर सुख तसाच ठेवचा पुढच्या जनरेशनसाठी. आणि तुमच्याकडे कायच नाही म्हणून तुमका पैसो करूचा. प्रत्येक गोष्टीत आम्ही इकॉनॉमिक्स नाही ना बघत. आम्ही आमचा हॅपीनेसचा इकॉनॉमिक्स पूर्ण वेगळा, त्या पैशात तुमका नाही कळायचा. सगळ्यांनीच स्टँडर्ड लाईफस्टाईल म्हणजे सगळ्यांनीच अंबानी सारखी लाईफस्टाईल जगणं म्हणजे स्टँडर्ड लाईफस्टाईल नाही ना. ताच प्रॉब्लेम ताच झाला. अंबानी घोळ्यात जाऊन कुर्ले काढूचं सुख नाही. अंबानी कोकणातल्या एखाद्या भात शेतीत लावणी करूचं सुख नाही. त्याका कोंबचे खाय गावतात ते माहित नाही. असं ते कसे लागतात सोला घालून त्याका माहित नाही. ह्या सुख आहे ना, त्याचा सुख म्हणजे माझा सुख असा नाही. आणि ह्या सुखाचा पण मोनोकल्चर केला त्यांनी, मोनोकल्चर ऑफ माइंड्स, की सगळ्यांनी एकच लाईफस्टाईल जगायची म्हणजे त्याचा कन्झ्युमेरिझमला फायदा होता. सगळ्यांनी आयफोनच वापरायचं, सगळ्यांनी अमुकच व्हायचं, सगळ्यांनी असेच कपडे वापरायचे, सगळ्यांनी असंच राहायचं. मग त्याच्यात जो कोण वेगळं जगताना तो वेडो ठरवायचं, कारण तो सिस्टीमला मानना नाही तुमच्या. आणि तुमची सिस्टीम म्हणजे कसली सिस्टीम, तुमची सिस्टीम म्हणजे पैशावर आधारित सिस्टीम. म्हणजे या सिस्टीम मध्ये जगाच्यासाठी पैसोच लागतात. म्हणजे तुमचा रिअल फ्रीडम काय राहिला ना, तो पैसे कमवण्यासाठी काहीतरी मग कामाकच जायचं लागतं. सो ह्या रिअल फ्रीडम आणि हे असे स्वतंत्र माणसा सिस्टीमला नको असतात. तुझ्या आयुष्यातली देवाकाळची मोमेंट कोणती? देवाकाळची म्हणजे असा तुका वाटला कधी की सगळा चालला आणि डोळ्यासमोर असं अंधार येलो, म्हणजे असं स्टक झालंय, काही सुचत नाही आणि मार्ग काढले, काहीतरी दिसलं समोर असं? नाही, बऱ्याचदा असा होता. कारण ज्या क्षेत्रात मी आत्ता काम करतोय ह्या क्षेत्र असा हा की बरेचशा गोष्टी अनप्रेडिक्टेबल असतात, की एन्व्हायरमेंट आणि ह्या गोष्टींमध्ये असं नाही की याच्यामध्ये फायनान्शियल रिसोर्सेस फार कमी आहेत. कारण दुसरी गोष्ट असा की ह्या गोष्टी घेऊन काम करत असताना लोक तुमच्याबरोबर किती येतील आणि किती जेन्युअन असतील हे सांगूक नाही शकतो आपण. त्याच्यामुळे असा मला नेहमी वाटत दिलेला की देवा काळजी असाच आपली, आणि ती राखणदारक असाच आपली काळजी कोकणातल्या. म्हणून आजपर्यंत कधीच असो प्रसंग नाही योग म्हणजे की बाबा ह्या काम सोडून देऊचा किंवा आता नाही बोलायचा सिस्टीमच्या विरोधात किंवा पुरे झाला आता, असं नाही वाटत. त्यावेळी वेगवेगळी माणसं मिळत गेली आणि ती देवासारखी माणसं मिळत गेलेली असत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोकणातली जी माणसं आहेत ना, खयचे म्हणजे आता जसं तुम्ही कोकणातले असत, जगाच्या खयच्याही कानाकोपऱ्यात असतील ना, आणि कोकणी माणसाचा आवाज ऐकल्याने ना का ती तुमच्या हाके घेतात. आणि कोकणातली माणसं तुम्ही म्हणालात की
मे बी तुम्ही माका आधीपासून पण बघित असत, हो पण तुम्ही आज माका भेटा केला. जेन्युइनिटी माणसाची कळक थोडं उशीर लागतो किंवा तो पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगला वेळ लागतो. कदाचित लोकांची माझ्याबद्दल सोशल मीडियाची मतं वेगळी असू शकतात आणि त्या माका भेटल्यानंतरची मतं वेगळी असतात. त्यांना वाटत एक्स्ट्रीम बोलतो, कारण सोशल मीडिया थोडा पोलरायझेशन प्रमोट करतो. सोशल मीडियावरती कधी कधी आपल्याला एक्स्ट्रीम बोलायचं लागतं अल्गोरिदमच्या हिशोबाने, तर आमचे विषय सगळीकडे पोहोचतात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असत. पण जी माणसं खरा जीवन वाटते की हो बाबा खेळकर पण ह्यो माणूस मजा पण करता, ह्यो जगता पण ह्यो व्हिडिओ जसं इतकं सिरियस नाही. तर ह्याच्यातनं एक कम्युनिटी बिल्ड होता ना की बाबा हे खरी माणसं कळायला लागतात. आणि अशी खूप माणसं जोडली आहेत. ती माका वाटतं की ही सगळी देवा काळजी असण्याची एक माका हे त्याचे सिम्पटम्स हो, म्हणजे देवा काळजी म्हणूनच जोडली की आता बापांचं विसर्जन होता आणि आता विचारणं चुकीचं. प्रत्येकाचे आपापले बिलीफ्स आहेत गणपतीला घेऊन. ह्यो आस्तिक नास्तिक मधला प्रश्न नाही, हे प्रश्न बिलीफ्सो किंवा श्रद्धेचो आहे. लहानपणापासून तू आणि मी गणपती बघत आलेलो असो आपण वेगवेगळ्या वयात. नेमका काय काय तुझ्या वाटतं की त्या विसर्जनाला घेऊन तुझे काय विचार आहेत किंवा दुःख होता आणि त्या सगळ्या गोष्टी असत? दुःख होता प्रचंड. असा वाटतं की कारण आपण ते 5-6 दिवस एकत्र सगळी ती मजा केलेली असता, सगळं आपण पण माका त्याच्यामध्ये डिटॅचमेंट जी आहे ना ती जास्त इम्पॉर्टंट वाटतं. की ना हीच आमका ह्या बाप्पा शिकवता की ना तुम्ही रमतात, तुम्ही संसारात रमतात, तुम्ही आनंद व्यक्त करतात, पण तुमका एक डिटॅचमेंट पण शिकावं. तर तुमच्या प्रिय व्यक्तीपासून तुम्ही वेगळे जाण्याची जी डिटॅचमेंट आहे ना ती तुमका काहीतरी मोहमायेपासून दूर जाऊन तुमच्या मूळ कामावरती फोकस करण्यासाठी जा करेज लागता, तर मला असं वाटतं की त्या डिटॅचमेंट मधून येतात. आणि ही जी डिटॅचमेंट आहे ना ही मला वाटतं हे सण शिकायचा आमका की ही गणपतीमुळे एक जे वातावरण तयार झाला, एक जे आपण एकत्र येलो आणि आपण पण ह्या रमल्यानंतर सुद्धा आता परत आमका कामाक जावचं, आमच्या परत माका कष्ट करूचे असं संघर्ष, प्रत्येकाचं वेगवेगळं संघर्ष, कोणाचं शेतीत आहे तर कोणाचं शहरात संघर्ष. पण त्याच्याबरोबर हिचं अश्युरन्स पण आहे की पुढच्या वर्षी परत हेच दिवस येते आणि त्याच्यासाठी मग पुन्हा तशी शेती करा, पुन्हा तसं काम करा आणि पुन्हा गणपतीचं तितक्याच चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन करा, ह्याचं होप पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. तो रिकामे जो पार्ट आहे ना तो रिकामे पाटा आणि भरलेली मनं आहेत लोकांची, तर ती काहीतरी मला असं वाटतं की पुढच्या वर्षी बाप्पा येतलो ह्या जो माणसांमध्ये जा आशावाद आणि एक डिटॅचमेंट पण आहे आणि ह्या फिलिंग्स मध्ये माणूस शिकता. आणि ह्या सगळ्याच बाबतीत लागू आहे की मी मोबाईलच्या किती आहारी जावं, तो बाजूक ठेवण्यासाठी पण मला डिटॅचमेंट हवी, किंवा मी फेमच्या किती आहारी जावं, माका लोकांनी मोठं केलं, माका प्रसिद्ध केलं, पण माका काहीतरी त्याच्यातही डिटॅच होऊ घेऊ तर मी रिअल लाईफ जगाक शकतो. रिअल लाईफ म्हणजे प्रसिद्धी नाही ना, मोहमाया नाही. तर ता काहीतरी असं माका थोडासा त्याच्यातनं वाटतं. खरा बा देवा महाराजा कोकणच्या राखणदारा माझ्या गणपती बाप्पा. होय महाराजा. दरवर्षी तू कोकणात येतस, या पृथ्वीवरचा स्वर्ग बघू घेतस. माझ्या कोकणातल्या माणसांका तुझ्यातली थोडी बुद्धी दी. होय महाराजा. त्या जल जंगल जमीन राखान दे आणि कोकणाचा खरो स्वर्गासारखेच ठेवून दे रे महाराजा. होय महाराजा. आपली सुसंवाहिनी.